सून मेरा घरची नको सांगूस म्हणून तिला सांगितलं बेबी बस कळलं का आता आपल्या घरात बाळ येणारी मज्जा. हो वत्स मला काय सांगते मीच सांगितलं वहिनींना. आणि आईनी सांगितलं नाही या विषयावर काही बोलायचं नाही म्हणून आता कशाला बोलतात. किती चांगली आहे. गुड मॉर्निंग. बस बरी आहे पण जरा जळजळत आहे. हा बस 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 सावकाश बस. काय घेणार चहा घेणार आहेस का चहा? नाही नको चहा नको थंडगार दूध द्या मला. तू नको वाकूस. जान्हवी यापुढे पडलेली वस्तू वाकून उचलू नकोस. काय हवा आठवलं का? पण अहो मोठाई एवढं काही नाही म्हणजे फक्त आज मला नाही नाही आज नाही आणि काही नाही आमचं ऐकायचं बस ऐकायचं. बरं वाटलं. नाही मी पोचतोय अर्धा तासात पोचतोय. हो डॉक्टर तुम्ही निघू नका मी पोचतोय. या या येतोय. तर तू पटकन चल दूध वाटेत पी. चल 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 आई मला ब्रेकफास्ट डब्यात दे प्लीज चल. हो हो देते. श्री वाटेत कसं दूध पिणार आता. थांब ना दूध पिऊन निघते लगेच. जानवी अगं तू चल पटकन डॉक्टर थांबलेत आपल्यासाठी. चल चल चल. श्री किती ओरडतोस तिला आणि काय हा धसमुसळेपणा. अगं डॉक्टर थांबलेत आमच्यासाठी. आणि श्री रात्री तुला यायला उशीर झाला ना रे तिच्यावर काय ओरडतोयस. आणि अशा अवस्थेत ओरडतात का. नीट नाही बोलताय. नीट नाही बोलतायत. हा काय काय झालंय काय तुम्हाला अचानक. अरे अचानक काय उलट्या होतात ना तिला. हो माहितीये मला म्हणूनच तर म्हणालो ना की डॉक्टर कडे जाऊया. श्री अरे आता डॉक्टरकडे कशाला आपल्याला माहिती आहे ना मला काय होत आहे ते. जान्हवी तू एक काम कर. तू आधी माझा हात धर बरं. हात धर. चल आपण सावकाशपणे जाऊया. मी तुला हळूहळू घेऊन जाते. हा? श्री तू हो पुढे चल चल. अगं अहो छोटी आई एवढं खरंच काही नाही झालंय. तो नको असं नको. तू ऐक माझा हात धर. असं नको करू. चल चल चल. अहो जानवी डॉक्टरांचा फोन आलाय. येतो येतो सांग. हा मी निघालोय. हो चल चल. हो ऑन द वे ऑन द वे. नीट सांभाळ. हे दे हे दे माझ्याकडे दे. जड नको जड नको काही जड नको. काळजी घे ग. आणि पुन्हा एकदा दूध पी संध्याकाळी. ताई मी या नोकरीचा विचारच सोडून देऊ का. अगं घरात एवढी मोठी बातमी आहे आणि मी भलतीकडेच कुठेतरी राहायचं. नाही नको मी सोडते विचार नोकरीचा. का का सोडणार तू नोकरी. नाही म्हणजे आता घरात एवढी मोठी बातमी आहे जान्हवी. सरू तू खूप कष्टाने मिळवलीस ना ही नोकरी. मग जे काम हातात घेतलंय ते पूर्ण केल्याशिवाय राहायचं नाही. हे बघ माझी बहीण राहते पुण्याला. मी बोललीये तिच्याशी तू तिच्याकडे राहणार आहेस. अगं महिन्यात दीड महिन्याचा तर प्रश्न आहे. त्यात एवढं आले श्री आणि जान्हवी. नाही नाही आले अजून. अगं पण तुम्ही लवकर कशा. आणि हे काय हातात. अगं पेढ्यांचा बॉक्स आहे. बातमी कन्फर्म झाल्यावर तोंड गोड करायला हवं ना म्हणून आत्ताच आणून ठेवलाय. बेबी मी सांगितलं होतं ना कन्फर्म झाल्याशिवाय काहीही करायचं नाही म्हणून. आई पण आम्ही फक्त पेढे असिस्टंट. हा त्यांनाच फक्त दिले आणि आता पाव किलोच दिले. एकदा कन्फर्म झाली ना की 1-1 किलो वाटणार. अगं पण सुधारणार आहात का तुम्ही. वेडेपणा चाललाय नुसता. आई पण आम्हाला ना खूप आनंद झाला ना ऐकून. मग त्या आनंदात काय करू आणि काय नको असं झालं होतं आम्हाला. अगं, आनंद मला पण झालाय पण मी वेडेपणा करतेय का. आपण फक्त शक्यतेबद्दल बोलतोय. शक्यता. वेडे कसले वाटताय. अरे वा आज तुम्ही सगळ्याजणी लवकर आलात की काय. क्या बात आहे. हो जान्हवी आता कसं वाटतंय तुला. कसं वाटतंय. आता बरं वाटतंय म्हणजे शेवटी गोळी घेतली पण मग बरं वाटलं. गोळी. कुठली गोळी घेतलीस
हे बघ, आता डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलीही गोळी घ्यायची नाही. उगाच काहीतरी चुकीची औषधं घेशील आणि त्याचा ना बाळावर परिणाम होईल. हो ना. म्हणा श्री आम्हाला अंदाज आलाय हो गोड बातमीचा. का हसतेस का? हसतेस का तू? अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही आज दिवसभर माझी काळजी घेत होतात. हो मग तसं काहीच नाहीये. नाहीये. अहो नाही, मला खूप ऍसिडिटी झाली होती. दाण्याच्या चटणीचं निमित्त झालं, बाकी काहीच नाहीये. तू गंमत करतेस ना आमची? बेबी आत्या, अहो अशा गोष्टीत गंमत कशी करीन मी? खरंच असं काही नाहीये. काही नाहीये, पण मग आता विचार करा. नर्मदा, ए पण हो, आता घरात पाळणा हलायला हवा, हो की नाही? श्रीला 6 आईंचं प्रेम मिळालं, मग आता बाळाला 7 आईंचं प्रेम मिळेल ना. आयडिया म्हणून खरंच खूप छान आहे, हा, पण आता असं काहीच नाहीये. काय रे, कसला विचार करतोय श्री? नाही, कसला नाही. सांग ना. अगं नाही, काय नाही, आपण बोलू ना, नंतर बोलू. बाळाचा? जानवी, तुला बाळ हवंय आत्ता? म्हणजे सांग ना. का तुला नको आहे का? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. खरं सांगू तर मी असा काही विचारच केला नाहीये. म्हणजे आपलं लग्न झालंय म्हटल्यावर पुढे जाऊन आपल्याला मुलबाळ होणार हे गृहीत धरलंय मी. काय रे, काय झालं? तुला बाळ नकोय का व्हायला? अगं जान्हवी, असं अजिबात नाही. अगं इनफॅक्ट मला ही लहान मुलं आवडतातच की. आपली कंपनी अनेक अनाथाश्रमातल्या मुलांना सपोर्ट करतेच. नाही, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. नाही नाही नाही, मी उत्तराकडेच येतोय. ऐक ना, मी अनेक NGOशी कनेक्टेड आहे. माझे खूप मित्र तर स्वतःचं घरदार संसार सगळं बाजूला ठेवून पर्यावरणासाठी कामं करतायत. हे सगळं मला प्रॅक्टिकली आणि फिजिकली करणं पॉसिबल नाहीये, पण म्हणून तर मी मला जमेल तेवढी फायनान्शियल हेल्प तर करतो त्यांना. तुझा मुद्दा मला नाही कळत आहे अजून. माय पॉइंट इज, मला मुलाला जन्माला घालायची भीती वाटते. का? जानवी, अगं पैसा हाच लोकांचा देव झाला हल्ली, आणि मग तो मिळवण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊन पर्यावरणाला विकतायत. बघ ना ग, जंगलं नष्ट होत चालली आहेत पृथ्वी तलावरची. डिझेलचा धूर असेल, पेट्रोलचा धूर असेल, रॉकेलचा धूर असेल, स्मोकिंग असेल, या सगळ्यामुळे आपण पोल्युशनच्या राक्षसाला मोठं करतोय. हो, पण मग ते आपल्या हातात कुठे आहे? तेच तर म्हणतोय मी. जानवी, मला सांग, तुझ्या माझ्या ओळखीतल्या किती जणांनी आजवर एक तरी झाड लावलं असेल? नाही ना. तेव्हा मला हेच म्हणायचंय की आपण आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी वातावरणात दूषित वायू सोडतोय याची जाणीवच नाहीये लोकांना. आपण आपल्याच फुफ्फुसांची वाट लावून घेतोय. अगं सिग्नलवर गाड्या थांबल्यानंतर कोणीही बंद करत नाहीत गाड्या. गाड्यांचं इंजिन धूर ओकतंय, कोणालाही परवा नसते. आपण हे असंच बेफिकीर वागत राहिलो ना तर जगातल्या झाडांच्या प्राण्यांच्या सगळ्या जमाती नष्ट होऊन जातील. तज्ञ तर म्हणतातच की 3रं महायुद्ध हे पाण्यामुळे होणार आहे. खरं आहे ते. जानवी, जस्ट इमॅजिन
प्राण्यांच्या झाडाच्या सगळ्या जमाती नष्ट झाल्या तर ह्या अशा पर्यावरणात आपण आपल्या मुलाला आणायचं का? जान्हवी, आई वडील म्हणून आपण त्याला फक्त प्रेम देऊ शकतो, जगण्यासाठी चांगलं पर्यावरण नाही देऊ शकत? होईल ना रे काहीतरी. कसं? आपोआप. श्री, तू आणि तुझ्यासारखी माणसं आहेत ना रे या जगात. किती? अशी माणसं किती आहेत? हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी. रिसोर्सेस इतकेसे राहिलेत आणि ते वापरणारी इतकी माणसं. वर जे रिसोर्सेस आहेत ते सुद्धा माणूस नष्ट करत चाललाय. आता या सगळ्याची झळ आपल्याला बसत नाहीये, त्यामुळे माणूस मस्तीत जगतोय. इतका का विचार करतोयस तू? सुजाण पालक म्हणून आपण हा विचार करायलाच हवा. आपल्या मुलासाठी आपण सेव्हिंग्स करून ठेवली, त्याला कुठल्या शाळेत घालायचं, कॉलेजमध्ये घालायचं हे सगळं ठरवलं. हे निर्णय महत्वाचे आहेत आणि त्याला जगण्यासाठी चांगलं पर्यावरण मिळतंय की नाही हे बघणं महत्वाचं नाहीये. एवढी लोक घालतात ना जन्माला, पण इतके सगळे लोक जन्माला घालतात म्हणून आपणही मूल जन्माला घालायचं कुठलाही विचार न करता? मला भीती वाटते. मी काही तुला डिस्करेज करत नाहीये किंवा मला मूल नकोच आहे असंही म्हणत नाही. मुलाच्या बाबतीतला निर्णय हा पहिला तुझा असेल, मग माझा. फक्त हे सगळं असं आहे हे डोक्यात ठेवून आपण हा निर्णय घेतला ना तर परिणामांना सामोरं जाण्याची मनाची तयारी असेल, इतकंच मला म्हणायचं. पुन्हा एकदा मी तुला हेच सांगेन, मला मूल हवंय. तुझं आणि माझं आपलं मूल हवंय. फक्त आपण जरा विचार करून निर्णय घेऊया. ऑफिसला निघालीस का? थांबा, डबा देते. चला, डबा. बाटली आणि डबा. हा? वहिनी, वहिनी. म्हणजे काय? तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? नाही, एवढा का विचार करताय? बोला ना. एक मिनिट. मला कळलं इंदू वहिनींना काय म्हणायचं. इकडे या. काय? एक मिनिट थांब जान्हवी, आम्हाला ना खरं तर तुझ्याशी बोलायचंय. हा, बोलायचंय. तो गोंधळ झाला बघ तुझ्या बाळावरून. तर आम्हाला आता असं विचारायचंय की ह्या बाबतीत तुमचा नेमका विचार काय आहे? नेमका म्हणजे? म्हणजे तुम्ही नेमकं काय ठरवलंय? तुझं आणि श्रीचं या विषयावर काही बोलणं झालंय का असं विचारायचं होतं. पण बघ, म्हणजे तुला उत्तर द्यायचं नसेल तर नको देऊस. हा, सांगायचं असेल तर सांग, नाही तर नको सांगूस. पण सांगितलंच तर बरं होईल. नाही हो, असं काही नाहीये. हे बघ, आम्ही श्रीला जेवढं काही ओळखतो ना त्याच्यावरून सांगतो की या बाबतीत सुद्धा श्रीचा वेगळा स्वतंत्र असा काहीतरी विचार असणार. हो, म्हणजे त्याचा थोडा वेगळा विचार आहे. बघा, आपण म्हणतच होतो ना. म्हणजे काय? म्हणजे आता त्याला काही मूल नकोच आहे की काय? नाही नाही, इतका टोकाचा विचार नाहीये त्याचा. आत्ताचं पर्यावरण किंवा माणसांची बदलती जीवनशैली लक्षात घेता हे सगळं वातावरण बाळाच्या वाढीसाठी किती योग्य असेल याचा विचार करतोय तो सध्या. वाटलंच होतं मला. हे बघ जान्हवी, तू श्रीला सांग जास्त विचार करू नकोस. अगं, जगात इतकी मुलं जन्माला येतात, त्यांच्या आई वडिलांना नसेल का त्यांच्या वाढीची काळजी? श्री म्हणतोय त्याच्यातलं एकही अक्षर चुकीचं नाहीये असं मलाही वाटतंय. अगं, पण म्हणजे तुझंही ठरलंय का मूल नकोय असं? अगं बाई, मूल नको ठरलंय का? नको ना जान्हवी असं करूस. आणि हे बघ जान्हवी, बाईला मूल हवंच ग, एक तर एक. पण मूल हवं म्हणून तर बाईपणाचं ओझं पेलतो ना आपण आयुष्यभर. आणि हे बघ जान्हवी, ठराविक वयात ठराविक गोष्टी होऊन गेलेल्या बऱ्या असतात ग. हो ना, वेळ घ्या हवं तर, पण असं काही ठरवू बिरवू नका बाई. मोठी आई, तुम्ही खरंच काही काळजी करू नका. मी असं काहीच ठरवलेलं नाहीये. रादर श्रीनेही नाही. त्याने फक्त त्याचं म्हणणं मला सांगितलं, लादलं नाहीये माझ्यावर काहीच. उलट त्याने निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही दिलंय मला. नका काळजी करू. पण मग तू काय ठरवतेस? म्हणजे काहीतरी ठरवतेस ना? अगं, आपल्या आई गं, हे जानू,
अगं कशी काय उसण भरली आहे देव जाणी. जर्क बसलाय का? म्हणजे कुठे बसलीस उठलीस असं काही झालंय का? सारखी उडबस चाललेलीच असते. कधी निवांतपणे बसता येतं का एका जागेवर? तुला कधी सतत उडबस करताना बघितलेलं नाही बुवा मी. म्हणजे मी झोपल्यानंतर करत असशील तर ठाऊक नाही. ए जानू बाळा बस कर आता. दमलीस आल्यापासून कामच करतेस. झालंच आहे बाबा. जानू बेटा अगं ती वरची जरा जळमट पण काढ. माझा मेला हात काही पोचत नाही तिथपर्यंत. होय काढते काढते. अगं तिला काय सांगतेस? पिंट्या आला की त्याला सांग ना. ती ऑफिस मधून आपल्याला भेटायला म्हणून मुद्दाम आले आणि तिला झाडलोट करायला लावतेस तू. मी सांगितलं होतं का तिला कर म्हणून? तिने माझी अवस्था बघितली आणि म्हणून तिने माझ्या हातातनं केरसोणी घेतली. आता एवढं झाडतेच आहे तर तिला म्हटलं वरची जळमट पण काढ. अगं पण ती दमून आलीये. परत घरी गेल्यानंतर देखील तिला काम असेल. बरं मला सांग बाहेरून काही आणायचंय का तुला? मी आणून देते. अगं हो पण तरी मला जावं लागणारच आहे. अगं एक जण आहे ना एका मुलीचा फोटो आणून देणार आहे. तो घ्यायला जायचंय. तुला काय आता लगेच बाहेर जायचंय का? हो ग बाई म्हणजे जावं लागणारच आहे मला. शब्द दिलाय ना मी त्यांना मी येते म्हणून. आणि शब्दाला मात्र मी एकदम पक्की आहे. बरं आता तू चहा करतेच आहेस का? मग चहा पिते आणि मगच जाते मी. चला म्हणजे मूल नकोय असं तरी म्हंटल नाही ना तिने. हेही नसे थोडके हेही नसे थोडके. हो, पण मूल हवंय असंही नाही म्हटलंय तिने. अगं श्रीचं म्हणणं ऐकत असते ना सारखं ती. या विचारांचा परिणाम होणारच तिच्यावर. आयडिया. आपण श्रीलाच सांगूया का? एक खबरदार हा हे असले काहीतरी विचार केलेस तर. आणि करायचे असतील ना तर एकटा कर खुशाल. जान्हवीला सांगू नकोस. मुळात श्री या विषयावर काही बोलणारच नाहीये. आणि जर बोलला ना तर तो आपल्या मुद्द्यापासून हटणार नाहीये. वहिनी बायकांना जशी ओढ असते आई होण्याची तशी पुरुषांना नसते का हो बाबा होण्याची ओढ? नाही हा वहिनी असं नाही. म्हणजे ओढ प्रत्येक पुरुषाला असते. फक्त बायका जरा जास्त भावनिक असतात. पुरुष तटस्थपणे विचार करू शकतात. काय उपयोगाचा तो तटस्थपणा? अगं जेव्हा मूल हवं का नको याच्यावर चर्चा करायला लागते तर काय अर्थ आहे सांग? आपल्या घरात आपलं स्वतःचं असं बाळ हवंच की. आणि आपल्या अंगणात बाळ खेळून कैक वर्ष झाली. आता आपल्या घरात बाळ पाहिजे बाबा. हो हो आपल्या घरात बाळ पाहिजेच. आणि यांना बाळ वाढवायचं कसं वगैरे काही प्रश्न आहे का सांग? आपण सगळ्या घरात असताना बाळाला कोण सांभाळणार हा काही प्रश्नच नाहीये ना. हो ना. आणि त्यांचे ते स्वतंत्र बाहेर जायचंय काम करायचंय कुठेही जाऊ शकतात ना. पण मग आता तरी कुणी अडवलंय त्यांना? जाणं म्हणावं हवं तिथे. पण हीच दोघं जात नाहीयेत. ए मला ना एक मस्त कल्पना सुचलीये. आपण ना यांना दोघांना कुठेतरी बाहेर पाठवूया. वातावरण बदललं की विचार पण आपोआप बदलतील. म्हणजे बरोबर आहे तुझं वहिनी. पण श्री कसा जाईल? सध्या खूप काम आहे ना. आपण ना एक काम करूया. आधी ना आपण जान्हवीशी बोलूया आणि तिला सांगूया की तू श्रीचं मन वळव. हा तिला सांगू की तू श्रीशी बोल म्हणून. खरं तर ना आई सुद्धा श्रीशी बोलल्या असत्या. आणि आपण हे जर आईला सांगितलं तर आई लगेच म्हणतील अजिबात त्यांच्यात पडायचं नाही. त्यांचं त्यांना काय ते बघू दे. हे पण नको हा. आईशी नको बोलायला. आपण ना जान्हवीलाच पट्टी पडवूया. काय काही करून या दोघांना बाहेर पाठवूयातच. मूल होणं ही फार सुंदर गोष्ट आहे बाळा. आयुष्यभरासाठीचा आनंद आहे तो. पण त्याचबरोबर ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. पण मग ही जबाबदारी घ्यावी का घेऊ नये? माझ्या मते घ्यावी. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. जानू तू झालीस आणि माझं आयुष्य सुंदर होऊन गेलं. एका चांगल्या अर्थाने ते बदलले. मुलांमुळे आपण आयुष्याचा एका नाविन्यपूर्ण सौंदर्यपूर्ण दृष्टीने विचार करायला लागतो. एरवी कदाचित आपण करणार नाही अशा अनेक गोष्टी आपण मुलांसाठी मुलांवरच्या प्रेमाखातर करायला लागतो. आणि तू तर काय लहानपणापासून शहाणी आणि समजूतदारच आहेस. पण बाबा मी आता थोडी कन्फ्यूज होते. म्हणजे श्रीला मूल नकोय असं नाहीये. मला मूल हवंय. पण थोडी भीतीही वाटायला लागलीये. हे बघ बाळा हा निर्णय दोघांनी मिळून करायचा आहे. हा निर्णय कोणी कोणावर लादू शकत नाही. आणि जर एकमत होत नसेल ना तर मग जोडीदाराचं मतपरिवर्तन होईपर्यंत थांबावं. नाहीतर मग काय होतं माहितीये का? की गर्भधारणेपासूनच बाळाचं जे एक उत्साहपूर्ण आनंदपूर्ण असं स्वागत व्हायला हवं ना ते होत नाही. आणि मग खूप अडचणी येतात पुढे.
हो, हे पटतंय मला. हल्ली मूल नको असं म्हणणारी अनेक जोडपी बघतोय ना मी माझ्या आसपास, म्हणून मुद्दाम सांगतोय तुला. श्रीला मूल नकोय, जबाबदारी नकोय असं अजिबात नाहीये. इनफॅक्ट तुम्ही जे म्हणालात ना तेच श्री सुद्धा म्हणाला, फक्त जरा वेगळ्या पद्धतीने म्हणाला. आणि त्याला बाकी सुद्धा खूप प्रश्न पडतायत. म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास म्हणा, किंवा आजकाल माणसांमध्ये जगण्याबाबत जी बेफिकिरी आहे ती म्हणा. तर अशा कंडिशन्स मध्ये आपण मुलाला जन्माला घालून अगदी बेसिक गोष्टींसाठी झगडायला लावणार आहोत का, असा प्रश्न पडतोय त्याला. हे कसले प्रश्न पडतात हा? पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे, ते पर्यावरणाचं वगैरे सगळं नंतर बघता येईल. त्यासाठी सगळं आयुष्य पडलेलं आहे. आणि हे बघ, हेच आता तुझं आई होण्याचं वय आहे. आता ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात. कला, प्रश्न जरा नाजूक आहे. पण त्याच्यामध्ये जोर जबरदस्ती धाक दपटशा करून चालायचा नाही. मी कुठे करते जोर जबरदस्ती किंवा धाक दपटशा? काही नाही हो, सगळे श्रीमंतांचे चोचले. हे पर्यावरण वगैरे, जावई बापू काय म्हणतात ते कळतंय का त्यांना? ते काही नाही जानू. मूल झालं ना की बाईचं घरातलं स्थान सुधारतं, तिचं वर्चस्व वाढतं. कला, तिचं तिला बघून घेऊ दे. तू उगाच काहीतरी बोलू नकोस. ती काय बघून घेईल? तिला काही अक्कल आहे का? या बाबतीतला अगदी खूप मोठा अनुभव आहे तिच्या गाठीशी. हो, घराण्याला वारस दिला तर कौतुक होईल तिचंच. अगं, गोखल्यानं वंशाचा दिवा हवाच की. आणि सगळं घरदार मागे पुढे नाचेल तुझ्या, तुला पोर झालं की. चला, मला निघायला हवं आता, मी येते. ठीक आहे जानू, तू जा. आपण बोलूया नंतर यावर सावकाशी.